आता बातमी पाणी टंचाईची। महाराष्ट्रात पारा 40 अंशांच्या वर गेलाय। दुसरीकडे दुष्काळाची दाहकता वाढते। खेडोपाड्यात पाणी टंचाईने जीव कासावीस झालाय। एकीकडे ही स्थिती असताना लोकसभा निवडणुकीमुळे नेते मंडळी मात्र प्रचारात व्यस्त आहेत, तर अधिकारी वर्ग आचारसंहितेत अडकलाय। त्यामुळे सामान्य जनता वाऱ्यावर आहे। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। राज्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र। पाण्याचं आमचं झालं तर आम्ही निवडून आणू, मतदान करू, नाहीतर आमचं पाण्याची योजना नाही झाली तर आम्ही मतदान नाही करणार। आमची म्हाताऱ्या कोताऱ्याची खूप काय घालन आहे। नद्या आटल्या, विहिरी कोरड्या ठाक। हंडाभर पाण्यासाठी वणवण। नेते प्रचारात, जनता वाऱ्यावर। सूर्य आगोकत असताना राज्यात अनेक ठिकाणी 40 अंशांच्या वर तापमान गेलंय। त्यामुळे नद्या, विहिरींनी तळ गाठलाय। राज्यात दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली। अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय। पुणे, सांगली, बुलढाणा, अमरावती, वर्धा, हिंगोली, जालना, नंदुरबारमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली। गावखेड्यातील पाण्याचे स्रोत, बोरवेल, हातपंप आटलेत। विहिरी कोरड्या ठाक पडल्यात। हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल पायपीट करावी लागते। हिंगोलीतील वृद्धांची व्यथा ऐका। शासन ज्या गावाला पाणी आहे त्या गावाला जल जीवन मशीन दिली, तर आमच्या गावाला पाणी नसून आम्ही आज पिढी आणि पिढी किती वर्ष थांबावं, आम्ही का इथून उठून जावं, काय करावं, त्याच्यामुळे आम्ही मतदान करणार नाही। समजे बोर आटून गेले, बोर पाडले, हापसा नाही आमच्या गावात, पाणी नाही आमच्या गावात, म्हातारे कोतारे घरी ठेवले। आम्हाला शाळात लेकरं आहेत, आमच्या उसाला चले, हळदीला चले कामाला, जान जवान लेकरं आमच्या घरी कोणी नाही। आमच्या लेकराची परेशानी आहे। म्हातारे कोतारे शाळात चले लेकरं, आमचे डोसक्यावर भांडाईन, हातात काठी आहे, याचा विचार करा तुम्ही। जालन्यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनलाय। मी चारा लांबून आणले बाबा, इकडे या रोडला गवत आहे, तिकडून आणावं लागत आहे लोक वावरातून। मी पाणी नाही, पाहुणे तिसऱ्या चौथ्या रोजी एक टँकर येते, एक ड्रम देते, पाण्याची सोय नाही, काय विचारावं मग आमच्यासारख्या माणसांना। मराठवाडा, विदर्भाप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रातही पाणी टंचाईच्या झळा बसतायत। नंदुरबार जिल्ह्यातल्या 195 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईचं संकट आहे। आदिवासी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। भूजल पातळी 5.5 फुटांपर्यंत खाली गेली। जिल्हाभरातले अनेक हातपंप बंद आहेत। अमरावती जिल्ह्यातही 45 खासगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय, तर 11 गावांमध्ये 8 टँकरद्वारे पाणी पुरवठा करून तहान भागवली जाते। सर्वाधिक पाणी टंचाई मेळघाटमध्ये आहे। पावसाळ्यात चांदूर बाजार वगळता 13 तालुक्यांमध्ये पावसानं सरासरी गाठलेली नाही। पश्चिम महाराष्ट्रातही पाणी टंचाईच्या झळा बसतायत। पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर, बारामती आणि दौंड तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई आहे। 140 गावांसह 847 वाड्यांवर पाण्याचं दुर्भिक्ष आहे। जिल्ह्यातल्या 10 तालुक्यांमध्ये 172 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातही 90हून अधिक टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। राज्यातील धरणांनीही तळ गाठलाय, त्यामुळे शहरवासियांवर ही पाणी कपातीची टांगती तलवार आहे। पुणे जिल्ह्यातील 7 धरणांनी तळ गाठलाय। या धरणांमध्ये पाणीसाठा 10% खाली गेलाय। या सर्व धरणांमध्ये एकूण 14% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 18.75 TMC पाणी कमी आहे। उजनी धरणातील साठाही 43% कमी आहे। गोरगरीब जनतेचा जीव पाण्या वाचून कासावीस होत असताना नेते मंडळींकडून मात्र आश्वासनांचा पाऊस पडतोय। निवडणुकीच्या धामधुमीत जनतेच्या डोळ्यातील आसव कोण टिपणार? प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना राबवल्या जाणार का? हाच खरा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।